तर नमस्कार मंडळी, मी तुमचा हत्ती परत एकदा घेऊन आलो आपल्या 60 डेज चॅलेंजमधला आजचा दिवस 26वा. नेहमीप्रमाणे मस्तपैकी निंबू पाणी वगैरे तयार केलं, तर नेहमीप्रमाणे आमच्या हत्तीभाऊचं तेच म्हणणं होतं, सकाळी सकाळी एक पॅक तर पाहिजेच म्हणे. मग काही नाही, भिजवलेल्या बदाम वगैरे घेऊन मस्तपैकी निघालो सकाळी थंड हवेत एकदम फिरायला. मग आमचं फिरून वगैरे झालो आणि आलो ग्राउंडवर. ग्राउंडवर येताच आपलं सगळ्यात पहिलं काम असते मस्तपैकी वॉर्मअप करणे, एक्सरसाइज करणे. मग झाली भाऊ आमची मॅच सुरू आणि आम्हाला भेटल्या पहिल्याच इनिंगमध्ये 64 हो रन्स एकदम टाकायचे. कॅप्चर झाली. मग काय आली आमची बॅटिंग आणि आमच्या टीममध्ये सगळेजण एका मागे एक आउट होते. मग राहिले भाऊ हत्तीभाऊ. हत्तीभाऊ म्हणे बिलकुल टेन्शन घेऊ नका म्हणे, मी झाकतो म्हणे कव्हर म्हणे आणि करतो म्हणे कहर. जब मारले ना हत्तीभाऊने छक्क्यावर छक्के बी जगले. मग आम्ही मॅच वगैरे जिंकलो. मग माझा झाला दुकानात यायचा वेळ. आज पण पोरं नव्हतेच, कर्मचारी नव्हतेच, म्हणून थोडासा वेळच झाला. मग काही नाही, दुकान वगैरे उघडलं. आता हे सगळं सामान वगैरे लावलू करणे तर आपल्याच इकडे होतं, कारण आज पोरं नाही तर आपल्याला करावंच लागणार आहे त्या गोष्टी. मग भिडलो भाऊ मी कामाला. हे पटापट माझे सगळे कामं वगैरे आटपून घेतले आणि त्यानंतर मग हे चकण्याचे आयटम वगैरे लावून घेतले. थोडासा माल येत गेला, तो पण हातोहात वगैरे लावून घेतला. मग झाली भाऊ दुपार आणि झाला माझा जेवणाचा वेळ. जेवणामध्ये नेहमीप्रमाणे एकदम कमी तेलातली भाजी होती, त्याच्यानंतर शेंगदाण्याची चटणी होती, भाकर होती आणि त्यानंतर एक वाटी ताक. एवढं सगळं करून दुपारी 2 वाजेपर्यंत जेवण माझं होऊनच जाते. मग झाली संध्याकाळ. संध्याकाळी आपण करायचं तरी काय? तर मी आज करणार होतो भाऊ पनीर सँडविच. आता काल मी केलं होतं ऑमलेट सँडविच, आज करतोय पनीर सँडविच. आता हे पण मी YouTubeवर बघतोय आणि करतोय. आणि पनीर आणि सँडविच आणि पनीर आणि त्या ब्रेडमध्ये समजा फॅट कमी राहतात आणि प्रोटीन जास्त राहतात, म्हणून मी ब्राऊन ब्रेड यूज करत आहे. ते असं-असं आपण तयार करत आहे भाऊ. आता तुम्हाला कसं वाटत आहे हे मला माहीत नाही, पण मला खायसाठी पण चांगलं वाटत आहे आणि हे डाएट एकदम ईझी कोणी करू शकतं असं आहे. तर तुम्ही जर का मला नक्कीच फॉलो करत असाल, तर या गोष्टी करा. ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहे. मग हे सगळं काही करायला लागलो भाऊ मी. हे थोडेसे जळले पण होते, पण मी त्याला काही भेट नाही, कारण हे मलाच खावं लागते. मग काही नाही, एवढं मस्त केलं आणि ताटात घेऊन त्याला असं थोडंसं रेस्टॉरंट स्टाईलमध्ये मी मस्त त्याला कट वगैरे केला आणि तो अप्रतिमचा व्हिडिओ मी आज टाकला नाही, कारण तो व्हिडिओ माझा चुकला होता. मग काही नाही, एवढं सगळं करून दुकानात परत आलो आणि हे सगळं सामान माझं आवरतं घेतलं. कारण कसं आहे, आमचा क्लोजिंगचा वेळ झाला होता आणि सगळं काही मलाच करायचं होतं. तर नक्कीच जर का आमचा व्हिडिओ अजून आवडत असेल, तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.